महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाला आहे। महानगरपालिकेच्यासाठी 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे। 22 डिसेंबर पासून उमेदवारांची अर्ज भरण्याची सुरुवात जी आहे ती होणार आहे। पुढे 30 डिसेंबर पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज भरता येणार आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षांकडून जी आहे ती तयारी केली जाते। प्रत्येक राजकीय पक्षांकडून इच्छुकांच्या मुलाखती ज्या आहेत त्या घेण्यात येत आहेत। पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी शहरातले जे सगळे सिनियर लीडर्स आहेत ते इच्छुकांच्या मुलाखती घेताना पाहायला मिळत आहेत। इच्छुकांकडून त्यांचं क्वालिफिकेशन किंवा प्रभागामध्ये साठीचं त्यांचं विजन काय आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इच्छुकांकडून विचारल्या जात आहेत। त्यांच्या प्रभागासाठी असणारं विजन जे आहे त्या अनुषंगानं चर्चा केली जाते। या ठिकाणी जर आपण बघितलं तर महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय जो आहे तो झालेला आहे। प्रत्येकाची प्रभाग वाईज या ठिकाणी मुलाखती आज दिवसभर होताना पाहायला मिळत आहेत। विधानसभा निहाय या सगळ्या मुलाखती ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इच्छुक जे आहेत ते देखील असल्याचं पाहायला मिळतं। इच्छुकांच्या मुलाखती इकडे घेतल्या जात आहेत। इच्छुकांकडून इच्छुकांचं विजन मागितलं जात आहे। त्यांचा जो कार्य अहवाल आहे इच्छुकांचा तो देखील या ठिकाणी पक्षाकडे सादर केला जातोय आणि त्यातून मग आता ही यादी जी आहे ती प्रदेशला पाठवण्यात येणार आहे आणि मग त्यातून प्रदेशचे जे पदाधिकारी आहेत मग प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील, शहराध्यक्ष प्रशांत जगताप असतील, हे सगळे एकत्रित बसून अंतिम उमेदवारांची यादी जी आहे ती फायनल करणार आहेत। या ठिकाणी सगळे सिनियर नेते जे आहेत शहरातले ते एकत्र असल्याचं पाहायला मिळतं। मग माजी आमदार जयदेव गायकवाड असतील किंवा अंकुश काकडे असतील, तिकडे रवींद्र माळोदकर असतील, माजी खासदार वंदनाताई चव्हाण असतील, हे सगळे सिनियर लीडर्स जे आहेत ते या ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखती घेताना पाहायला मिळत आहेत। आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात आणि म्हणजे कोणत्या बेसवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं उमेदवारी दिली जाईल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणत्या मुद्द्यांवर उमेदवारांना उमेदवारी देणार आहे हे सगळं आपण त्यांच्याकडून देखील बोलूयात। पुण्यामध्ये 41 प्रभाग आहेत आणि 165 इतकी नगरसेवकांची संख्या जी आहे ती असणार आहे आणि हे सगळे जण या ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखती ज्या आहेत त्या घेताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत माजी आमदार जयदेव गायकवाड आहेत। दादा, इच्छुकांच्या मुलाखती आपण घेतोय, काय सांगाल, कोणत्या बेसवर इच्छुकांच्या मुलाखती होत आहेत, काय प्रश्न विचारतात? नागरी प्रश्नावर आहेत आणि कार्यकर्त्यांनी जे 5 वर्षामध्ये काम केलेलं असतं त्यांच्या भूमिका किंवा त्यांना समजून घेणं आणि त्यांच्या कामाला दखल देणं हाच मुलाखतीचा हेतू आहे। आणि शरद पवार साहेबांचं काम अनेक वर्षाचं ते कमिटेड कार्यकर्ते आज आमच्या पुढे आले पवार साहेब। आपण स्पेसिफिक विचारांनी चालू आतापर्यंत किती प्रभागांच्या मुलाखती झाल्या आणि किती बाकी आहेत? आता जवळजवळ 20 प्रभागांच्या झाल्या आहेत, अजून 20 बाकी आहेत आणि चांगला प्रतिसाद आहे। 225च्या आसपास मुलाखती होणार आहेत। त्यापैकी दांडगा उत्साह दिसतोय, म्हणजे कुठल्याही प्रकारचं म्हणजे मागणी जास्त मोठ्या प्रमाणात स्पर्धा दिसते। एकेका जागेसाठी 5-5, 10-10 उमेदवार देखील आलेले आहेत एकेका कॅटेगरीसाठी, त्यामुळं उत्साहवर्धक वातावरण। निश्चितच या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रभाग निहाय म्हणजे विधानसभा निहाय इथे मुलाखती ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळत आहेत। प्रत्येक प्रभागामधून इच्छुकांच्या मुलाखती ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत। जे प्रत्यक्ष या मुलाखती घेत आहेत किंवा या सगळ्या उमेदवारांना जे मार्गदर्शन करतात, प्रश्न विचारतात, ते अंकुश अण्णा काकडे जे आहेत ते देखील या ठिकाणी आहेत। माजी खासदार वंदनाताई चव्हाण देखील या ठिकाणी आहेत आणि उमेदवारांकडून जे आहेत ते प्रश्न प्रत्यक्ष विचारताना पाहायला मिळत आहेत। आपण इच्छुकांच्या मुलाखती ज्या आहेत त्या या ठिकाणी घेतल्या जातात। अण्णा, इच्छुकांच्या मुलाखती तुम्ही घेताय, कसा प्रतिसाद मिळतो इच्छुकांचा? तुम्ही पाहताय सकाळपासून जे प्रभाग आहेत सगळ्या मतदारसंघामध्ये सगळ्या प्रभागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सगळ्या गटामध्ये उमेदवार मिळत आहे आणि आज संध्याकाळपर्यंत 8 वाजेपर्यंत आमच्या मुलाखती चालतील। उद्या आम्ही त्याच्या बाबतीमध्ये शशिकांत शिंदे येतील ते होईल, महाविकास आघाडी आणि
जे कोणी असतील त्यांच्याबरोबर आमच्या निवडणूक लढवण्याचा विचार आहे. चला पुढे. माजी खासदार ज्या आहेत वंदनाताई चव्हाण त्या देखील या ठिकाणी आहेत. त्या देखील इच्छुकांच्या मुलाखती ज्या आहेत त्या घेताना पाहायला मिळतात. ताई, कसा प्रतिसाद मिळतो इच्छुकांचा आणि कोणते प्रश्न या ठिकाणी विचारले जातात? तर तुम्ही बघताय अतिशय उत्साहामध्ये सगळे इच्छुक मंडळी एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी केलेलं काम वेगवेगळ्या प्रश्नांवर त्यांना काय माहिती आहे पुणे शहराच्या बाबत ह्याची आम्ही विचारपूस करतोय आणि बहुतेक सगळे कार्यकर्ते अनेक वर्षापासून पक्षाबरोबर राहिलेले आहेत, काम केलेले आहेत, त्यामुळे परिचित आहेत. त्यामुळे स्पर्धा आहे नक्की की कोणाला तिकीट द्यायचं हे निश्चित प्रॉब्लेम होणार. अण्णा, तुम्ही स्वतः महानगरपालिकेमध्ये सुद्धा काम केलेलं आहे आधी, आता प्रत्यक्ष मुलाखती घेताय या ठिकाणी, इच्छुकांच्या मुलाखती घेताय, कसा प्रतिसाद मिळतोय? कोणत्या मुद्द्यांवर आपण निवडणुकीला सामोरे जाणार? आता कसं आहे, महानगरपालिकेच्या ह्या निवडणुकीमध्ये ही गेली 40 वर्षापासून मी या सार्वजनिक जीवनात आहे, पण ह्या वेळची निवडणूक ही प्रचंड भ्रष्टाचारी कारभाराची झाली. आधी भारतीय जनता पक्ष सभागृहात होता, नंतर ते बाजूला झाले आणि प्रशासनाला ताब्यात देऊन प्रशासनाकडून त्यांनी मोठा भ्रष्टाचार करून घेतलेला आहे. त्यामुळं यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाकडून जास्तीत जास्त लोक निवडून येतील. निश्चितच या ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत आणि जास्तीत जास्त उमेदवार आमचे निवडून येतील असा विश्वास देखील जो आहे तो या ठिकाणी व्यक्त करण्यात येतो. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.